नमस्कार मित्रांनो, मी राहुल ब्राह्मणकर. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्टॉक आयडिया चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत HDFC बँकेच्या चौथ्या तिमाहीतील कमाई आणि त्यातील ठळक काही मुद्दे. HDFC बँक ही निफ्टी 50 हेवीवेट आणि भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेने 20 एप्रिल 2024 रोजी क्वार्टर 4 चे निकाल जाहीर केले. या तिमाहीत HDFC बँकेचा निव्वळ नफा 16,512 कोटी नोंदवला आहे. HDFC बँके क्वार्टर 4 FY24 चे काही ठळक मुद्दे. HDFC बँकेने 2023-24 क्वार्टर 4 फायनान्शियल 24 या आर्थिक वर्षासाठीचे जानेवारी ते मार्च तिमाहीचे निकाल शनिवारी 20 एप्रिल रोजी जाहीर केले. त्यात डिसेंबर पूर्वीच्या 16,373 कोटींच्या तुलनेत 16,512 कोटींचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे. HDFC बँकेने आपले मार्जिन आणि इतर प्रमुख गुणोत्तरांना विलिनीकरणापूर्वीच्या पातळीच्या जवळ नेण्यात मदत करण्यासाठी मंदवाढीचा कालावधी दर्शविला आहे. HDFC बँकेचे सकल नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशो मार्च अखेरीस 1.24% होते, जे 3 महिन्यांपूर्वी 1.26% होते. HDFC बँकेचा FY24 नफा तरतुदी. या तिमाहीत तरतुदी आणि आकस्मिकता 13,500 कोटी रुपयांच्या होत्या, ज्यात 10,900 कोटींच्या फ्लोटिंग तरतुदींचा समावेश आहे, असे बँकेने म्हटले आहे. आणि खाजगी सावकाराचा एकूण नफा 64,060 कोटी रुपये होता. HDFC बँकेने संभाव्य बुडीत कर्जाविरोधात उच्च तरतुदी केल्या तर त्यांचे कर्ज मार्जिन स्थिर आहे. HDFCचा जास्त कर्ज घेण्याचा खर्च आणि कमी उत्पन्न देणारे कर्ज पुस्तक विलीन झालेल्या संस्थेच्या मार्जिनवर वजन करते. दलाल स्ट्रीटच्या विश्लेषकांनी विलिनीकरणापूर्वीच्या स्तरावर मुख्य गुणोत्तर पुनर्संचयित करेपर्यंत ठेवी वाढीच्या बाजूने कर्जाची वाढ कमी करण्याची अपेक्षा केली होती. क्वार्टर 4 24 मध्ये निव्वळ महसूल. या क्वार्टर 4 तिमाहीत HDFC क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस मधील HDFC बँकेने आपली हिस्सेदारी विकून झालेल्या 7,340 कोटींच्या व्यवहारातील नफ्यासह बँकेचा निव्वळ महसूल 47,240 कोटींपर्यंत वाढला आहे. HDFC बँकेच्या मार्च तिमाहीत एकूण NPA 31,173 कोटी रुपयांवर आहेत. जो NPA 1.24% वर स्थिर राहिला, मागील तिमाहीपेक्षा किंचित कमी. HDFC बँकेचे किरकोळ कर्ज 109% वाढीसह लीड करत आहे. HDFC बँकेने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात किरकोळ कर्जामध्ये लक्षणीय वाढ पाहिली. किरकोळ कर्जामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 109% वाढ झाली. आंतरबँक व्यवहारांचा हिशेब दिल्यानंतरही एकूण स्थूल प्रगती 55.4% वाढली. व्यावसायिक आणि ग्रामीण बँक कर्जामध्ये 24.6% चांगली वाढ झाली आहे, तर कॉर्पोरेट आणि घाऊक कर्ज 4.2% अधिक माफक गतीने वाढले. विशेष म्हणजे परदेशातील प्रगती एकूण प्रगतीचा किरकोळ भाग आहे, फक्त 1.5%. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 24.5% वाढले, मार्जिन निरोगी राहिले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न, मिळालेले व्याज आणि दिलेले व्याज यातील फरक 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत 24.5% वाढून 291 अब्ज रुपये झाला आहे. मागील वर्षाच्या त्याच तिमाहीत 233.5 अब्ज रुपये होता. मूळ निव्वळ व्याज मार्जिन. बँकेने त्याच्या एकूण मालमत्तेवर किती व्याज कमवले याचे मोजमाप 3.44% होते आणि व्याज मिळवणाऱ्या मालमत्तेवर ते 3.63% होते. HDFC बँकेचे परिणाम. क्वार्टर 4 परिणाम. एकूण ठेवी. बँकेच्या एकूण ठेवी 26.4% वाढून 23,798 अब्ज रुपये झाली. 31 मार्च 2023 च्या तुलनेत, म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 31 मार्च 2024 पर्यंत एकूण ठेवीमध्ये 26.4% वाढ झाली आहे, जे जवळपास 24,000 अब्ज रुपये झाले आहेत. चालू खाते आणि बचत खाते ठेवीमध्ये 8.7% वाढ झाली आहे. बचत खात्यातील ठेवी
6,000 अब्ज रुपये आणि चालू खात्यातील ठेवी 3100 अब्ज रुपयावर आहेत. टाइम डिपॉझिट्स 40% वाढून 14,710 अब्ज रुपये झाले. त्यामुळे करंट अकाउंट सेव्हिंग्ज अकाउंट ठेवींमध्ये 31 मार्च 2024 पर्यंत एकूण ठेवींपैकी 38.2% वाढले. HDFC बँकेचा निव्वळ महसूल 47.3% वाढून 472 अब्ज रुपये झाला. बँकेचा निव्वळ महसूल 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत 47.3% वाढून 472.4 अब्ज रुपये झाला. त्यात उपकंपनी HDFCची उपकंपनी HDFC क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस मधील आपले पूर्ण भाग विक्री करून हिस्सेदारी विकून कंपनीला 73.4 अब्ज रुपयाचा व्यवहारात नफा झाला. HDFC बँक शेअर किंमत क्वार्टर 4 24च्या निकालामध्ये मजबूत नफा वाढल्याने खासगी क्षेत्रातील बँकांचे शेअर्स हिरव्या रंगात म्हणजे याचाच अर्थ पॉझिटिव्ह ट्रेंड करत आहे. आणि बँकेने चांगला नफा कमवल्यामुळे बँकेच्या भागधारकांनी 19 रुपये 50 पैसे लाभांश प्रति शेअर प्रस्तावित केलेला आहे. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या बँकेने प्रति शेअर 19.5 लाभांश प्रस्तावित केला आहे. आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत 19.50 पैसे प्रति इक्विटी शेअर्स लाभांशाची शिफारस केली आहे. चौथ्या तिमाहीत बँकेचा EPS अर्निंग पर शेअर 23.2 रुपये होता. भारताच्या HDFC बँकेच्या एकत्रित निव्वळ महसुलात एक्सचेंज फायलिंगनुसार 133.3% वाढ झाली आहे आणि निव्वळ नफा वार्षिक 37% वाढून 16,512 कोटी रुपये झाला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण HDFC बँकेच्या क्वार्टर 4 रिझल्ट बद्दल जाणून घेतले आहे. पुढच्या व्हिडिओत आपण बघूया HDFC बँकेचा टेक्निकल अनालिसिस आणि चार्ट. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास स्टॉक आयडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.